जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, उद्या संध्याकाळी सर्व पुणेकर 5 वाजता म्हणतील बरं झालं सगळं थांबलं. कारण या सगळ्या प्रचार सभा आणि अनेकदा ट्रॅफिकला त्रास होतो, अनेकांना त्रास होतो, या गोष्टींचा आपण करणार काय? तुझं ते फिरवणं थांबव, आता बंद करते, बंद करते, खाली आणून ठेवून देते कुठेतरी एका ठिकाणी. ते आपल्या फेट्यावाल्या महिलांच्या समोर ठेवून दे. उद्या सायंकाळी 5 वाजता पुण्यातला प्रचार संपेल. आणि म्हणून मी आदल्या दिवशी ही सभा घेतली. मला जे काही सांगायचं आहे, कसं होतं की आता इतक्या सभा झाल्या, इतक्या सभा होत्यात, पण खऱ्या ज्या काही गोष्टी असतात या सगळ्या शेवटच्या टप्प्यामध्ये यायला लागतात. मी इतके दिवस माझ्या मुलाखती पण देत नव्हतो मी टेलिव्हिजन चॅनल्सना किंवा वर्तमानपत्रांना. मी म्हटलं आधी वाचून करतील काय लोक, शेवटी येऊ देत म्हटलं जरा. म्हणून आज माझी पहिली मुलाखत झाली आज तक वरती. आता ती रात्री 9 वाजता दाखवतील, घरी गेल्यावर बघा. उद्या सकाळी इथून मला मुंबईला जायचं. उद्या सकाळी माझी ते आपकी अदालत, पहला आरोप है आपके ऊपर. काय पहिला आरोप काय आणि काय? बरं, आम्ही काय सतत आरोपीच्याच पिंजऱ्यात. आणि आज पण तिथे जे काही प्रश्न त्यांनी विचारायला सुरुवात केली तेच दळण दळतायत. मराठीच्या भूमिकेवर कायम आहात का? म्हटलं मध्ये सोडल्यावर का वाटलं का? भारतीय जनता पक्ष म्हणे युपी बिहारची मतं जातील म्हणून तुम्हाला जवळ घेत नाही का? हे म्हटलं त्यांना विचारा, मला काय विचारताय? मध्यंतरी इकडे राजनाथ सिंग येऊन गेले. पत्रकार बांधव कुठे आहेत? चालू आहे ना? आता सुरू करा. म्हणे एक तर म्हणे महायुतीत सामील व्हा किंवा भारतीय जनता पक्षात विलीन व्हा. हा काय युपीचा पक्ष वाटला काय? आणि पहिली गोष्ट म्हणजे मी नरेंद्र मोदींना पाठिंबा दिलाय, राजनाथ सिंगना थोडी दिलाय. बरं, नरेंद्र मोदी काय बोलत नाहीत, तुम्ही कशाला बोलताय? आज बरेचसे असेच काहीतरी ते प्रश्न त्यांचे सुरू होते आजतकवाल्यांचे. मग मी त्यांना सांगितलं, म्हटलं तुम्ही हिंदी चॅनलवाले तुम्ही गैरसमज पसरवलेत म्हटलं या देशामध्ये. तुमच्या म्हटलं दिल्लीमध्ये बसलेल्या लोकांना म्हटलं मराठी कळत नाही, वाटेल ते म्हटलं लोकांना तुम्ही दाखवता. मी म्हटलं जे आंदोलन झालं, जे होईल ते का होतंय, कशासाठी होतंय, कशासाठी झालं? म्हटलं महाराष्ट्रात तसं काही घडलं पण नाही फारसं.
आसाममध्ये बिहारी लोकांना आसाममध्ये, माझ्याकडे सगळे त्याची कात्रणापासून सगळ्या गोष्टी आहेत, आसाममध्ये बिहारी लोकांना आसाममध्ये येऊ नका म्हणून जाळले, त्यांची मुंडकी छाटली, त्यांचे हात छाटले, असे असंख्य गोष्टी तिकडे आसाममध्ये घडल्या. तेव्हा नाही हिंदी चॅनलवाले तिकडे गेले, त्याच्याबद्दल नाही कधी चर्चा केली. महाराष्ट्रात झालं, मुंबईत झालं, पुण्यात झालं की लगेच त्यांच्या TRPला एकदम ऊत येतो. आणि हे सगळं का घडत होतं, ह्या सगळ्या गोष्टी हे का करत होते, याचं एकमेव कारण म्हणजे दिल्लीत ज्या पद्धतीने आपल्या खासदारांनी महाराष्ट्राची, मराठी माणसाची भूमिका ज्या प्रकारे मांडायला पाहिजे होती त्या प्रकारे मांडली गेली नाही, म्हणून हे सगळे गुरगुरत होते. मी आज लोकसभेची निवडणूक इथे लढवतोय. 10 ठिकाणी मी आज उमेदवार उभे केलेत खासदारकीसाठी. माझे उमेदवार तिकडे खासदार गेल्यानंतर तिकडे करणार काय आहेत, हे जे सगळे महाराष्ट्रावरती हे दिल्लीतनं होणारे अन्याय आहेत, याला कोणी वाचा फोडायची, कोण बोलणार तिकडे. महाराष्ट्रामधला बेरोजगारीचा विषय कोणी मांडायला तयार नाही, महाराष्ट्रामधला पाणी लवादाचा विषय कोणी मांडायला तयार होत नाही, महाराष्ट्राचं हक्काचं पाणी महाराष्ट्राला मिळत नाहीये. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देणं किती वर्ष लोंबकळत पडलेला प्रश्न आहे. पण दक्षिण भारतामधल्या राज्यांनी स्वतःच्या भाषेसाठी म्हणून अभिजात भाषेचा दर्जा त्यांनी स्वतःच्या भाषेला मिळवून दिला. या बाबतीत त्यांचे सगळे खासदार एकत्र आले आणि त्यांनी तिकडे प्रश्न मांडले, भांडले आणि ती गोष्ट स्वतःच्या राज्याच्या हक्काची त्यांनी स्वतः मिळवून घेतली. पण महाराष्ट्र राज्यातल्या खासदारांना हे कधी सुचलं नाही की आपण महाराष्ट्रातल्या प्रश्नांसाठी किमान एकत्र यायला पाहिजे. कधी विचारच होत नाही, यांच्या मनातच येत नाही. दिल्लीत जायचं आणि फक्त आपापल्या तुंबड्या भरत बसायच्या, याच्या पलीकडे ह्यांना महाराष्ट्राची काय देणं घेणे. मी आज तिथे त्या मुलाखतीमध्ये मी ते सांगितलंच आहे. मी म्हटलं उद्या नरेंद्र मोदी ज्यावेळेला पंतप्रधान होतील त्यावेळेला माझी त्यांना सर्वात महत्त्वाची विनंती राहील, म्हटलं या भारतामध्ये जे पंतप्रधान आजपर्यंत झालेले आहेत, पंडित जवाहरलाल नेहरू घ्या, मतदारसंघ उत्तर प्रदेश, लाल बहादूर शास्त्री घ्या, मतदारसंघ उत्तर प्रदेश, इंदिरा गांधी घ्या, मतदारसंघ उत्तर प्रदेश, राजीव गांधी घ्या, मतदारसंघ उत्तर प्रदेश, अटल बिहारी वाजपेयी घ्या, मतदारसंघ उत्तर प्रदेश, सोनिया गांधी घ्या, उत्तर प्रदेश. जेवढे पंतप्रधान आजपर्यंत जे झालेले आहेत सर्वाधिक उत्तर प्रदेशमधून झालेले आहेत. आणि जर पंतप्रधान उत्तर प्रदेशमधून एवढे झाल्यानंतर देखील उत्तर प्रदेशमधली लोक जर बाहेरच्या राज्यात कामासाठी जर बाहेर फिरणार असतील, मग पंतप्रधान म्हणून तुम्ही ती जागा का निवडलीत? तुम्ही पंतप्रधान म्हणून त्या राज्यावरती काय लक्ष दिलं? पंतप्रधान म्हणून तुम्ही त्या राज्यामध्ये कोणते उद्योगधंदे आणलेत? आणि म्हणून माझी विनंती राहील नरेंद्र मोदींना, उद्या ते जेव्हा पंतप्रधान होतील त्यावेळेला त्यांनी बाकी काही नाही केलं तरी चालेल, पण उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडवरती फक्त तरी लक्ष द्यावं आणि गुजरातप्रमाणे ती राज्य करावीत. किमान ते लोंढे तरी आमच्यावरचे थांबतील. काय महाराष्ट्राला मिळतंय? काय महाराष्ट्रातल्या शहरांना मिळतंय? दिल्लीतनं काही मिळतात? या बाहेरच्या राज्यांमधून येणाऱ्या लोकांची ओझी पण व्हायची आम्ही. आणि ज्या प्रमाणामध्ये महाराष्ट्र राज्याला ज्या प्रकारे पैसे मिळायला पाहिजेत त्याही प्रकारे पैसे मिळत नाहीत. उपयोग काय हो मग या निवडणुका लढवण्याचा? पाठवायचे कशाला खासदार ते तिकडे? तिथे जाऊन जर गप्प बसणार असतील आणि महाराष्ट्राचा वाटा मिळणार नसेल, कशाला झक मारायला निवडणुका लढवायच्या या? मी काही कात्रणं आपल्यासाठी मुद्दामून आणली आहेत. की साधारणपणे आपल्याला अंदाज येईल की महाराष्ट्रावरती कशा प्रकारचा अन्याय होतोय.
देशभरामध्ये अशा एकूण म्हणजे टॅक्सेस ज्याला आपण म्हणतो कर आपण जो भरतो, देशभरात अशा एकूण 102 प्रकारच्या सेवा आहेत ज्याच्यावरती सेवा कर म्हणजे सर्व्हिस टॅक्स लावला जातो. 2012 आणि 2013 मध्ये देशभरात गोळा होणारा एकूण सेवा कर सर्व्हिस टॅक्स महाराष्ट्र राज्याचा वाटा देशात 40%, त्या खालोखाल दिल्ली 21%, तामिळनाडू 7%, कर्नाटक 6%, गुजरात 5%, आंध्र प्रदेश 5%, उत्तर प्रदेश 3%, बिहार 1%. एकट्या पुणे झोनमधून गोळा होणारा सेवा कर 4%, हा बिहारपेक्षा आणि उत्तर प्रदेशपेक्षा जास्ती आहे. 2 मोठ्या राज्यांपेक्षा पुण्यातनं दिला जाणारा सर्व्हिस टॅक्स हा या 2 राज्यांपेक्षा जास्ती आहे. महाराष्ट्र राज्यातून एकूण गोळा होणारा सर्व्हिस टॅक्स सेवा कर 53,229 कोटी कंसात 2012 आणि 2013चा 53,000 कोटी. महाराष्ट्राच्या मुंबई झोनमधून सर्वाधिक सेवा कर गोळा होतो. देशभरात गोळा होणाऱ्या एकूण सेवा करांमध्ये मुंबई झोनमधून गोळा होणारा सेवा कर 46,634 कोटी रुपये 2012 ते 2013. दिल्ली झोनमधून गोळा होणारा सेवा कर 26,734 कोटी रुपये. आता कस्टम्स ड्युटी सीमा शुल्क. महाराष्ट्र राज्यात एकूण 11 बंदरं आहेत. कोणत्याही राज्यापेक्षा अधिक या 11 बंदरातून एकत्रितपणे गोळा होणारा प्रतिदिन कस्टम्स सीमा शुल्क तो टॅक्स दिवसाचा सांगतोय मी, फक्त हे उदाहरण म्हणून मी फक्त तुम्हाला दिवसाचं देतोय. दिवसाला 212 कोटी 1 एप्रिलला, 253 कोटी 2 एप्रिलला. आता प्रत्येक दिवसाचा साधारणपणे तुम्ही आकडा काढत जा. एकूण 11 बंदरांपैकी JNPT या एकाच बंदरातून प्रतिदिनी रुपये 190 कोटी रुपये म्हणजे राज्याच्या एकूणपैकी 75% कोटी सीमा शुल्क गोळा होतो. देशभरात सर्वात जास्ती 2011-12 मध्ये महाराष्ट्र राज्यातून गोळा झालेला वॅट किती 50,561 कोटी फक्त एका वर्षाचा. म्हणजे प्रत्येक वर्षी जातात. हे मी तुम्हाला का वाचून दाखवते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. महाराष्ट्र राज्याच्या मुंबई शहरातून गोळा झालेला वॅट 38,676 कोटी, तामिळनाडू राज्यातून गोळा झालेला वॅट 33,000 कोटी, उत्तर प्रदेशमधून झालेला वॅट 30,000 कोटी, गुजरातमधनं 23,000 कोटी, बिहार राज्यातनं 5,000 कोटी. 2009 आणि 2010 मध्ये महाराष्ट्र राज्यातून गोळा केलेला एक्साईज 59,106 कोटी. मी तुम्हाला आकडे एवढ्यासाठी वाचून दाखवले या सगळ्या गोष्टींचे की एकूण महाराष्ट्र राज्य दिल्लीला किती पैसे पाठवत असतं आणि त्याच्या मोबदल्यात महाराष्ट्राला कोणत्या सेवा मिळतात मला जरा कृपा करून सांगा. भाई साधी एक उदाहरण म्हणून सांगतो. एकट्या पुण्यातून वर्षाला 32,000 कोटी रुपये इन्कम टॅक्स केंद्राला जातो. फक्त पुण्यातनं 32,000 कोटी. 20,000 कोटीच्या वरती फॉरेन एक्सचेंज फक्त पुण्यातून भारतात मिळतं. सर्व्हिस टॅक्सेस वगैरे वेगळेच. बदल्यात काय मिळतं? जयपूर सारख्या शहरात, जयपूर सारख्या शहरात तिथे म्हणजे पुण्याच्या 1/5 कर देतात ते वसूल दिला जातो दिल्लीला. त्याच्या बदल्यात जयपूरला मेट्रो आली, पुण्यात नाही आली. पुण्यात सुविधा नाही आहेत. तुम्ही किती इन्कम टॅक्स भरा, तुम्ही किती सेल्स टॅक्स भरा, तुम्ही काहीही करा, सर्व्हिस टॅक्स भरा, अजून काहीही भरा, पण त्या सुविधा तुम्हाला मिळायला तयार नाहीत. कारण त्या सुविधांसाठी म्हणून खासदारांनी ज्या प्रकारे तिथे भांडायला लागतं आणि एकत्र येऊन ह्या गोष्टी मांडायला लागतात, आमच्याकडचे खासदार मांडत नाहीत, आमच्याकडचे खासदार काही बोलत नाहीत आणि त्याच्यामुळे महाराष्ट्र राज्याकडचं दुर्लक्ष. मला आठवत आहेत, मला एकदा नरेंद्र मोदी असं म्हणाले होते ते जेव्हा मुख्यमंत्री जेव्हा होते, म्हणजे आताही आहेतच, पण त्यांनी असं सांगितलं होतं की आम्हाला केंद्राच्या पैशाची गरज नाही, राज्याच्या पैशावरती आम्ही सगळं राज्य आम्ही हाताळू, पण केंद्राने राज्याकडे पैसे मागायचे नाहीत आमच्याकडे. याचा अर्थ राज्य केंद्राला किती पैसे देतं आणि त्याच्या मोबदल्यामध्ये
तुमच्या राज्याला पैसे किती मिळतात. इतकं सगळं पैसे भरून इतके सगळे पैसे म्हणजे देशभरात गोळा होणारा कर म्हणजे याच्यावरती 40% महाराष्ट्र, 20% हरियाणा आणि हे महाराष्ट्र राज्याला किती पैसे मिळतात. म्हणजे जे पैसे जातात महाराष्ट्र राज्यामधनं केंद्राला त्याच्या मोबदल्यात महाराष्ट्र राज्यात म्हणजे 40% हे केंद्र सरकारला जातात महाराष्ट्र राज्यातनं. इतर मी तुम्हाला वाचून दाखवले 1% आणि 3% जे काय असे. आता याच्या मोबदल्यात महाराष्ट्र राज्याला पैसे किती मिळतात केंद्राकडनं. तर सरकारच्या करांमधून महाराष्ट्र राज्याला 5% मिळतात, उत्तर प्रदेशला 20% मिळतात, बिहारला 11% मिळतात आणि मध्य प्रदेशला 7% मिळतात. एवढे जर पैसे जर समजा तुम्ही इतके कर भरून देखील इतकी मेहनत करून इतके कर भरून जर समजा तुम्ही दिल्लीला पैसे पाठवणार असाल आणि त्याच्या मोबदल्यात जर समजा तुम्हाला परतफेड काही मिळणार नसेल, तिथे कोणी भांडायचं नाही, तिथे कोणी बोलायचं नाही, तुमची भूमिका कोणी मांडायची नाही. आमच्याकडे वेळ कुठे आहे. आमच्या खासदारांना वेळ नाही. आमच्या खासदार जे राजकीय पक्ष निवडणुका आल्या की ह्या प्रमुख महत्वाच्या गोष्टी ज्याच्यावरती जीवन मरणाचा प्रश्न असतो राज्याचा, त्या गोष्टी बोलायची इच्छा नाही आहे आम्हाला. आम्हाला निवडणुका आल्या की फक्त आम्हाला एकच गोष्ट दिसते, जात बाहेर काढायची आणि मतं मागायची. या फक्त जातीच्या जीवावरती यांचं सगळं राजकारण अख्खं उभं आहे. परवा दिवशीची घटना, आमच्या सन्माननीय बाबासाहेब पुरंदरेंवरती कोणीतरी शाई फेकली. कोण तो शाईस्तेखान होता माहित नाही मला. बाबासाहेबांवरती शाई फेकता शरम नाही वाटत, लाज नाही वाटत. काही न वाचता तुम्ही ह्या सगळ्या असली कृत्य करता. वय वर्ष 92. हे कसलं आपण पुढारतोय का मागासतोय. महाराष्ट्र राज्य पुढे न्यायचंय का मागे न्यायचंय आपण. पूर्वीचा काळ आपण जर समजा बघितला तर त्यावेळेला मुद्द्याचं उत्तर मुद्द्याने दिलं जायचं आणि शाई फेकून काय होणार आहे. एखादी गोष्ट बाबासाहेब पुरंदरेंची तुम्हाला जर पटत नसेल, जा त्यांच्याकडे बोला की आम्हाला ही गोष्ट पटत नाही आणि जर समजा तुम्ही ही गोष्ट लिहिली आहे तर आम्हाला समजून सांगा. समजून सांगतील. त्यांच्यावर पुस्तकं काढायची, काहीतरी वाईट साईट लिहायचं. त्यांचा उल्लेख काय, बाब्या. बाबासाहेब पुरंदरे तुम्ही बाब्या पुरंदरे म्हणता. लाजा नाही वाटत. घरी आई वडिलांशी मतभेद झाल्यावरती आई वडिलांना काय एकेरीत बोलता काय घरी. अरे ही जातीपातीची पिल्लावळं ही आजपर्यंत काँग्रेस राष्ट्रवादीने इथे पोचली, महाराष्ट्रामध्ये पोचली. आणि असल्या लोकांना पाठिंबा देणाऱ्या लोकांना हे सगळे विनायक मेटेसारखी माणसं यांना शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष तुमच्या युतीमध्ये घेतात. आपण काय जगाला ओरडून सांगतो आहोत, आपण काय जगासमोर मांडतो. आपण आपल्याच राजाची आपल्याच महापुरुषांची आपण विटंबना करतो, एवढं देखील लक्षात येत नाही. कोणतरी भडवा एक जेम्स लेन नावाचा माणूस येऊन गेला, त्यांनी काहीतरी लिहून ठेवलं ज्याच्यावर आम्ही भांडतोय. तो त्याच्या घरी ज्या लोकांना इतिहास माहित नाही ती लोक विचारतात, बाबा हे सगळं भांडण कशावरती चालू आहे. त्याच्यावरती आम्ही मग सांगणार की जेम्स लेन काय बोलला. कोण जेम्स लेन. यात नाव कोणाचं आपण खराब करतो, आपल्या महापुरुषांचं. कशाचा कशाला थांग पत्ता नाही, कशाचा कशाला माहिती नाही. एकमेकांवरती फक्त नुसते जातीचे शिक्के मारायचे. मग ते लेखक असतील अजून कोणी असतील त्यांच्यावर फक्त जातीचे शिक्के मारायचे आणि राजकारण फक्त पुढे पेटवत राहायचं. आमच्या महाराष्ट्रामधले सगळेजण सगळे महापुरुष
प्रत्येकाने वाटून घेतलेत. शिवाजी महाराज मग मराठ्यांचे, लोकमान्य टिळक सावरकर ब्राह्मणांचे, ज्योतिबा फुले मग माळी समाजाचे, अजून कोणतरी ह्या समाजाचे. त्यांच्यावर अधिकार फक्त आमचा का? या महाराष्ट्रातल्या प्रत्येक महापुरुषावरती महाराष्ट्राचा अधिकार आहे. कोणतरी कंपू येणार आणि ते समजवणार, ते सांगणार. बाबासाहेब पुरंदरेंचं म्हणे शिवचरित्र ब्राह्मणी आहे. ब्राह्मणी वाचले का कधी? गेली 60-70 वर्ष तो माणूस महाराष्ट्रामध्ये फिरतोय. मी त्यांची रायगडावरती जाऊन मी मुलाखत घेतली होती बाबासाहेब पुरंदरेंची. माझ्याकडे अजूनही त्याची टेप आहे. काय बोलले होते? मी त्यांना एकदा प्रश्न विचारला. म्हटलं बाबासाहेब, मी म्हटलं हा प्रश्न जरा थोडासा अवघड आहे तरी विचारतो. मला बोलले बोला. मी म्हटलं आमच्या घरामध्ये आम्हाला कोणी कधी जातपात शिकवली नाही. आमच्या घरात कोणी आम्ही जातपात मानत नाही. आम्हाला जात कळत नाही. तरी एक प्रश्न म्हणून विचारतो. मला बोलले विचारा. मी म्हटलं तुम्ही ब्राह्मण? मला बोलले हो. त्यात म्हटलं पुण्याचे? मला बोलले हो. मी म्हटलं तुम्हाला 150 वर्षांचा पेशव्यांचा इतिहास लिहावासा नाही वाटला, 50 वर्षाचा शिवाजी महाराजांचा इतिहास का लिहावासा वाटला? काय उत्तर दिलंय त्या माणसाने? तेव्हा बाबासाहेबांनी सांगितलं, रेकॉर्डवरती आहे ते, माझ्याकडे आहे अजूनही. टेलिव्हिजनवरती दाखवलं पण होतं. मला असं वाटतं त्याला तो ETV नावाचा एक चॅनल होता, त्याच्यावरती ती मुलाखत दाखवली पण होती. त्याच्यावरती बाबासाहेब पुरंदरेंनी सांगितलं की पेशव्यांनी करून ठेवलेल्या चुका महाराष्ट्राला सांगण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या अचूक गोष्टी या महाराष्ट्राला सांगणं माझं मी कर्तव्य समजलो. असं बोलणाऱ्या माणसावरती तुम्ही शिक्के मारता, ब्राह्मणी शिक्के मारता. लाजा नाही वाटत? प्रत्येक इतिहास काय जातीच्या ह्याच्यात तपासायचा का आता? मी वय पाहत नाहीत, काही पाहत नाहीत. ह्या असल्या घाणेरड्या राजकारणामध्ये तुम्हाला फक्त बुडवून ठेवायचं, सतत तुमच्या कानाशी या सगळ्या गोष्टी टाकायच्या आणि त्याच्यातनं तुमची मनं पेटवून त्याच्यातनं फक्त मतविभागणी करून घ्यायची. यांचे नातेवाईक, यांची मुलं, यांच्या सुना, यांचे पुतणे, यांचे भाचे, यांचे नातेवाईक यांना आमदारक्या खासदारक्या मिळाल्या की समाजाचं भलं, त्यांची तिकीटं कापली की समाजावर अन्याय. माझा मराठा समाजातला माझा तरुण बांधव, दलित समाजातला माझा तरुण बांधव, ब्राह्मण समाजातला माझा तरुण बांधव, भगिनी, सगळ्याच यांचा विचार नाही. यांचा फक्त स्वतःशी संबंधित विषय. आम्हाला तिकीट मिळू देत, आम्हाला आमदारक्या मिळू देत, आम्हाला खासदारक्या मिळू देत, तरच समाजाचं भलं. रामदास आठवले नाहीत? समाज बाजूला, आम्हाला फक्त एक राज्यसभा द्या. आम्हाला म्हणजे कोणाला? याला. आता नवीन एक डिमांड, मोदी सरकार आल्यानंतर आम्हाला एक मंत्रीपद पण हवंय. म्हणजे कोणाला? याला. हे सगळं स्वतःशी ठेवायचं. सगळं स्वतःशी. सगळ्या आमदारक्या, खासदारक्या आणि सगळी पदं स्वतःशी ठेवायची. राज ठाकरेला या गोष्टींची कधी गरज लागली नाही आणि कधी गरज भासणार पण नाही. जो करेन तो इतरांना मोठा करेन. तुमच्यातली लोक उभी राहिली पाहिजेत, तुमच्यातली लोक मोठी झाली पाहिजेत. त्याचा समाजाचा आणि जातीचा संबंध काय येतो? आज आपले महाराष्ट्रातले सगळ्यात मोठे संगीतकार अजय अतुल, त्यांचं संगीत ऐकताना आपण विचार करतो का अजय अतुल कुठच्या जातीचे आहेत? जे उत्तम असेल ते सर्व समाज उचलून धरतोच. काहींच्या मनात फक्त हे जातीचं विष असतं आणि ते ऐकत्या वेळेला तेव्हा वेळ येते त्यावेळेला बाहेर काढतात या सगळ्या गोष्टी.
हे आरक्षणाचे पण विषय असलेच. सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलेला जो तोडगा होता तोच अत्यंत योग्य आहे. की जो गरीब असेल आरक्षण त्यालाच मिळालं पाहिजे, जातीवरती आरक्षण मिळता कामा नये. तो कुठच्याही समाजाचा असेल, मग तो गरीब असेल तरच आरक्षण मिळालं पाहिजे. मराठा समाजाला आरक्षण, जो गरीब असेल मराठा समाजाला त्याला मिळालंच पाहिजे. पण उद्या काय विश्वजित कदमला पण आरक्षण द्यायचं काय? ते सगळे आपले भूखंड आरक्षित करत चाललेत सगळ्या ठिकाणी. या निवडणुकीच्या तोंडावरती सगळ्या गुजगोष्टी हळूहळू कानात बोलायचं. कुठे रे, कुठे होता, कुठे तो दीपक पायगुडे इतके दिवस? काय काय करत काय होता? कुठे होता पक्षात? कुठे होता पक्षात? मी मोकळीक दिली होती त्याला त्याच्या संस्था उभ्या करण्यासाठी. त्याच्या प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्टींचं उद्घाटन त्यांनी माझ्या हस्ते केलेलं आहे. इतके दिवस नव्हता म्हणजे काय डान्स बार नव्हता काढला? शिरोळे कुठे होते हो? कुठे होते? कुठे ते सुकलेलं गवत? आज सकाळी बाबासाहेबांच्या तिथे पुतळ्याला हार घालण्यासाठी मी तिकडे गेलो होतो. आज तिथे समोर काय करत होतं, यो 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 चालू होतं. हे असे खासदार पाठवायचे आमचे, आतून सगळीकडनं वाकले बिकलेले. घरात नाही तोंड उघडत, बाहेर काय उघडणार? करत काय होते 5 वर्ष? दीपक पायगुडे काय 5 वर्ष करत होता? घ्या अख्खी पुस्तिका काढली त्यांनी, अख्खी पुस्तिका काढली. 4-5 वर्ष काय करत होता दीपक? नेताजी सुभाषचंद्र बोस बॉईज मिलिटरी स्कूल, निवासी सैनिक शाळा, फुलगाव, पुणे. लोकसेवा बँक, लोकसेवा बाजार, लोकसेवा किचन, लोकसेवा CBSE ई स्कूल पाषाण, लोकसेवा इंग्रजी माध्यम शाळा, लोकसेवा मुलींची निवासी शाळा, लोकसेवा ट्रेनिंग अकादमी, लोकसेवा करिअर अकादमी, फार्मसी कॉलेज. एवढ्या संस्था, कुठचंही आर्थिक पाठबळ नसताना, कुठचंही सरकारी पाठबळ नसताना एकट्याच्या जीवावरती हा माणूस संस्था उभ्या करत होता गेली 4-5 वर्ष. पुणेकर बांधव भगिनींना, मातांना माझी विनंती हीच आहे, काम करणारा महाराष्ट्राचे, मी नाहीतरी सांगितलं मला काय मोदींच्या नावावरती मतं घ्यायची गरज नाहीये. मला भारतीय जनता पक्षाच्या मनात देखील नव्हतं त्यावेळेला. राज ठाकरे बोलला होता की या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले पाहिजेत. हे 2011ला बोललोय मी, 2011. आज नाही बोलत आहे. आज बाकीच्यांना लागतोय त्यांचा ऑक्सिजन, सगळे त्यांच्या सलाईनवरती पडलेत. नुसता पाठिंबा नसतो, महाराष्ट्राचे प्रश्न, महाराष्ट्राच्या व्यथा, महाराष्ट्राच्या सगळ्या गोष्टी या तिकडे मांडून नरेंद्र मोदींना या गोष्टी समजू शकतात. कारण एका राज्याचे ते मुख्यमंत्री होते. राज्याच्या व्यथा काय असतात, भावना काय असतात हे नरेंद्र मोदींना समजू शकतं. त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या व्यथा ह्या त्यांना समजू शकतील. म्हणून दीपक सारखा सक्षम एक उमेदवार मी इथे खासदारकीसाठी दिला, जो तिथे भांडेल आणि त्या गोष्टी करून घेईल. महाराष्ट्राची मतं तिथे दिल्लीत मांडेल. याच्यासाठी ती उमेदवारी दिली मी. काँग्रेसचा तर काही संबंधच नाही. अहो, ज्यांना इंटरव्ह्यू देता येत नाही ते राहुल गांधी, ते आता देश चालवणार का?
त्याच्यामुळे तो विषयच येत नाही आता त्या गोष्टींचा. आणि आज सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे आज भारत बलवान करण्याची गरज आहे. भारत देश बलवान होण्याची गरज आहे. भारत सक्षम करायचा आहे आपल्याला, भारती नाही. भारत मोठा करायचा आहे, भारती नाही. आज भारत हा अत्यंत विचित्र अशा परिस्थितीमधनं आज जात आहे. भारतीयवाले टरटरून फुगलेले आहेत, त्यांना गरज पण नाही. आयत्या वेळेला त्यांच्या डोक्यावरती आलेली जबाबदारी आहे. बरं आहे ते बाहेरचे, परत चांगलीकडचे आहेत. मला कळलं कार्यकर्ते मिळत नाहीत म्हणून भारतीय विद्यापीठातली लोक कामाला लावलेत. खोटे मतदार उभे केलेत. या प्रकारे निवडणुका लढवणार? माझ्या सगळ्या सहकारी बांधवांना तुम्हाला सगळ्यांना सांगून ठेवतो, जिकडे जिकडे हे खोटे मतदार तुम्ही उभे करतील तिकडे ते ती सगळी गोष्ट तुम्ही हाणून पाडलीच पाहिजेत. या लोकांना थारा अजिबात मिळता कामा नये, अजिबात या लोकांना थारा देता कामा नये. तुम्ही या पुण्यातल्या गोष्टी, या पुण्याच्या व्यथा, या पुण्यातले प्रश्न हे तिकडे दिल्लीमध्ये मांडले गेले पाहिजेत त्यांच्याकडनं. अहो इथे ती BRT गॅस ती बस सेवा सुरू केली आहे. मी स्वतः गुजरातला जाऊन पाहून आलो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मी ज्यावेळेला 12 दिवस गुजरातच्या दौऱ्यावरती होतो त्यावेळेला माझ्यासोबत कोण होतं हे गुजगोष्टी करणाऱ्यांना पण सांगतो. त्या 12 दिवस गुजरातच्या दौऱ्यावरती माझ्याबरोबर दीपक पायगुडे होता. तिथे मी BRTS त्यांची जी आहे अहमदाबादला केलेली पाहून आलो. मी बसून आलो त्याच्यामध्ये, त्यांचं ते कंट्रोल रूम पाहून आलो. काय सुंदर हो. त्या कंट्रोल रूममध्ये किती 5 का 7 माणसं होती फक्त. ते संपूर्ण बस सेवा अख्खी कंट्रोल करत होते. समोर सगळे त्यांचे मॉनिटर्स होते आणि त्या मॉनिटरवरती प्रत्येक मॉनिटरवरती दिसायचं की कुठची बस कुठेपर्यंत पोहोचली आहे, मागची कुठे अडली आहे. आणि जर समजा ती एखादी बस जर खोळंबली असेल एखाद्या ठिकाणी किंवा स्पीड कमी झाला असेल तर ते त्यांच्या मॉनिटर रूममधनं तिथून फोन करून सांगायचे जरा स्पीड वाढव. एखादा पॅसेंजर बरोबर बाहेर उतरल्यानंतर इतके उत्तम प्लॅटफॉर्म्स आणि इतक्या उत्तम सोयी अहमदाबादला होऊ शकतात, पुण्यात नाही होऊ शकत. भरता कशाला कर, भरता कशाला पैसे. आमच्याकडे BRTS समजा जर नीट होऊ शकत नसेल, मेट्रो तर 25,000 फुटावर विमान चाललं. या सगळ्या सुखसोयी आज ACZ सारखे प्रकार होतात. काही ठिकाणी जमीन काबीज करतात, काही गोष्टी होतात. मग पुण्याला एज्युकेशन झोनचा दर्जा का दिला जात नाहीये? पुण्यामध्ये आज जर एवढी जवळपास 5-5.5-6 लाख विद्यार्थी इकडे येतात. अनेक असंख्य हे परप्रांतात इथे येतात. वेगवेगळ्या ठिकाणी भाड्यांच्या घरामध्ये राहतात. स्थानिकांना पण अनेकदा त्रास होतो, रस्त्यावरती त्रास होतो. या सगळ्या गोष्टींची जबाबदारी कोणी घ्यायची? कोणी हे प्रश्न मांडायचे तिकडे दिल्लीमध्ये? आणि तिकडे म्हणून बोलणारा, धडपड करणारा, वेळ प्रसंगी अंगावर जाणारा असा खासदार इथून पुण्यामधलं तुम्हाला पाठवावं लागेल. आणि म्हणून मी दीपक पायगुडे यांना जी उमेदवारी इथे दिलेली आहे ती तेवढ्याच करता दिलेली आहे. दीपक ती गोष्ट अत्यंत आत्मविश्वासाने करेल, हा आत्मविश्वास मला आहे. आणि म्हणून मी उमेदवारी दीपकला दिलेली आहे. दीपक कुठे आहे? येत्या 17 तारखेला आपण रेल्वे इंजिन या निशाणीवरती आपण बटन दाबून दीपक पायगुडे यांना आपण प्रचंड मताने विजयी करावं अशी मी एक आपल्याला साकडं घालतो आणि आपल्या सर्वांची मी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.